नमस्कार, मी योगेश. महाराष्ट्र न्यूज अपडेटमध्ये आपलं स्वागत. आज आपण आलो आहोत इचलकरंजी येथे आणि नुकतेच इचलकरंजी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. इचलकरंजी येथील प्रखर हिंदुत्ववादी म्हणून प्रसिद्ध असणारे पुंडलिक भाऊ जाधव यांच्याशी. नमस्कार सर. नमस्कार सर. आता इचलकरंजी विधानसभेची निवडणूक सुरू झाली आहे, तुमची भूमिका नेमकी कशी राहणार आहे? मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या आदरणीय राज ठाकरे साहेब, एक महाराष्ट्राचं तरुण तडफदार नेतृत्व, व्हिजन असलेला नेता, त्यांच्या नेतृत्वाखाली मी महाराष्ट्रामध्ये काम करतो. अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका त्यांची महाराष्ट्रात असल्यामुळं मी नेहमीच त्यांच्याबरोबर आहे. आणि आत्ताची ही विधानसभेची जी निवडणूक आहे, उद्याची आजपासून चालू झाली, याच्यामध्ये मी त्यांच्याकडून अपेक्षित आहे की इथला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार, माझी साहेबांनी 2 वेळा मुलाखत पण केलेली आहे आणि मला अपेक्षा आहे आता मी ही निवडणूक यशस्वी करून दाखवीन. माननीय राजसाहेब ठाकरेंनी आपली मुलाखत झालेली आहे. आपण मनसेमधून उमेदवारी निवडणूक लढवणार आहात. हो. नेमकं तुम्हाला नागरिक समस्याबद्दल काय सांगा? इचलकरंजी विधानसभेच्या नागरिक समस्या काय आहेत आणि तुम्ही त्या पाठपुरावा कसा करणार आहे? उदाहरणार्थ पाणी प्रश्न असो किंवा यंत्रमाग कामगारांचा प्रश्न असो, काय सांगाल त्याबद्दल? तसे इचलकरंजीमधले नागरिक समस्याचे विविध विषय आहेत. इचलकरंजी हे औद्योगिक शहर आहे, घर तिथं उद्योग आहे आणि विविध समस्यानं पछडलेलं हे शहर आहे. इथं इचलकरंजी शहरामध्ये वस्त्रोद्योग हा महत्त्वाचा उद्योग आहे आणि त्या महत्त्वाच्या उद्योगाला चालना देणं आणि ह्या यंत्रमाग उद्योगासाठी, या वस्त्रोद्योगासाठी कार्यरत राहणं हे माझं जबाबदारीचं काम असेल. मी गेल्या 35 वर्षामध्ये, म्हणजे प्रॅक्टिकल म्हटलं तर 40 वर्षे काम करतो आणि गेल्या 35 वर्षामध्ये वस्त्रोद्योगाचं फक्त मी काम करतो आणि म्हणून यातील मला वस्त्रोद्योगातील डिटेल्स माहिती आहे. कॉटन तपासण्यापासून, म्हणजे कापसाचं स्टेपल तपासण्यापासून ते अगदी कापूस सूतगिरणीच्या गोडाऊनमध्ये गेल्यानंतर अगदीच सुरुवातीपासून ते शेवट कापड निघूपर्यंत, म्हणजे कापसाची प्रक्रिया चालू झाल्यापासून जिनिंग, अधिक कार्डिंग, कोंबर, रुईंग, स्पिनिंग, विविंग आणि प्रोसेसिंग टू शोरूम इथंपर्यंतचा पूर्ण माझा प्रॅक्टिकल कामाचा प्रवास झालेला आहे. त्यामुळे या कामासाठी प्रत्यक्षात कुठं अनुभव घ्यायला पाहिजेत आणि इंजिनियर व्हायला पाहिजे याची काही गरज नाही. मी स्टेपल बघितल्यानंतर त्याचा काउंट सांगतो, ह्याचं मला ज्ञान झालेलं आहे. अगदी लहानपणापासून याच्यामध्ये असल्यामुळं मला याची सगळी माहिती आहे आणि म्हणून इचलकरंजीतल्या वस्त्रोद्योगामध्ये मी सुरुवातीपासूनच लक्ष घातले. आत्ताच्या ह्या अनेक समस्या ज्या आहेत त्या विविध पद्धतीच्या आहेत. आत्ताचा समस्येचा पहिला विषय जर कोणता असेल तर इचलकरंजीला स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा विषय. दुसरा विषय जर कोणता असेल तर इचलकरंजीमधल्या वस्त्रोद्योगाला ऊर्जित अवस्था देण्याचा विषय असेल आणि त्याचबरोबर तिसरा विषय जर कोणता असेल तर स्वच्छता आणि आरोग्य. हे 3 विषय इचलकरंजीतले मूलभूत विषय आहेत आणि यापैकी आत्ता मी ही जबाबदारी माझ्यावर आल्यानंतर पहिलं काम इचलकरंजीकरांना आश्वासित करेन की स्वच्छ पाणी आणि मुबलक पाणी. गेल्या 30-35 वर्षामध्ये रोज आम्ही ऐकतो पाण्याचा प्रश्न आणि इचलकरंजीचे लोक देखील आता हे ऐकून कंटाळले. रोज आम्ही सांगतो, ते रोज ऐकतात. ते किती नकारात्मक आहेत आणि किती पॉझिटिव्ह आहेत ह्याचा बऱ्यापैकी या 4-5 वर्षामध्ये आम्हाला इचलकरंजीकरांना चांगला अनुभव आला आहे. आजच्या परिस्थितीला या लोकांना कोण न्याय देईल का असा आक्रोश करायची वेळ आलेली आहे पाण्यासाठी आणि हे नेतृत्व आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून करायला लागलोय. आज सुदैवानं विधानसभेची निवडणूक आलेली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून या परिस्थितीला मी स्वतः सामोरं जातोय आणि हा विषय मी चुटकीसारखा सोडवल्याशिवाय राहणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे. आत्तापर्यंतचे
अनेक वस्त्रोद्योगातले विषय असतील, वीज बिलाचे विषय असतील, कोणतेही विषय जे जे इचलकरंजीमध्ये जटिल विषय झालेले आहेत, अगदी व्यापाऱ्यांच्या शानवेटचा विषय असेल, यंत्रमागधारकांचा ह्याचा मजुरीचा विषय असेल, किंबहुना ट्रेडिंग कंपनीचा विषय असेल किंवा यंत्रमाग कामगारांच्या मजुरीचा विषय असेल, हे सगळे विषय मी स्वतः रस्त्यावर उतरून सोडवलेला आहे. आणि हे इचलकरंजीकरांनी पाहिलंय. रस्त्यावर उतरून आंदोलन करून मी स्वतः अंगावर घेऊन हे काम केलेलं आहे. प्रसंगी जेल भरो करून हे विषय मी सोडवून दिलेले आहेत. मी घेतलेलं हातातलं काम वस्त्रोद्योगातलं आत्तापर्यंत एकही माझ्या हातून पाठीमागं राहिलेलं नाही. त्याचबरोबर मी स्वतः ज्यावेळी यंत्रमाग महामंडळाचा चेअरमन होतो, सुदैवानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं आणि त्यावेळचे मुख्यमंत्री आदरणीय मनोहर जोशी सर यांच्या कृपा आशीर्वादानं मी ते यंत्रमाग धारकांचं किंबहुना महाराष्ट्र राज्याच्या यंत्रमाग महामंडळाचं मी महाराष्ट्रामध्ये नेतृत्व केलं आणि ते नेतृत्व माझ्या इच्छेप्रमाणे मी यशस्वी केलेलं आहे. कारण खरा दिलासा द्यायचा होता वस्त्रोद्योगाला, तो त्यावेळी मी वीज बिलाच्या माध्यमातून महिन्याला पर रूम मोटर 125 रुपयाचा दर आणून अख्ख्या महाराष्ट्रातल्या यंत्रमाग व्यवसायाला संजीवनी देण्याचं अतूट असं काम मी स्वतः केलेलं आहे. आणि ते देखील इचलकरंजीमध्ये अखिल भारतीय वस्त्र उद्योग परिषद भरवून 3 दिवसाचं या ठिकाणी अधिवेशन घेऊन महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातल्या वस्त्रोद्योगातल्या तज्ज्ञांना बोलवून 3 दिवसाची परिषद घेऊन हा सगळा विषय सोडवण्याचं काम मी स्वतः केलेलं आहे. आणि इचलकरंजीतल्या यंत्रमागधारकांनी, इचलकरंजीतल्या काही यातल्या तज्ज्ञ मंडळींनी, आणि त्याच्यामध्ये मी नाव घेऊ इच्छितो माझे दुसरे सहकारी माजी आमदार सुरेशराव हळवणकर, या विभागातले तज्ज्ञ वस्त्रोद्योगातले धनपाल टारे साहेब, अगदीच वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे साहेब, या मंडळींनी आणि इचलकरंजीतल्या दिग्गज कारखानदारांनी या कामकाजामध्ये मला सहकार्य केलं. आणि त्यांना जे हवं होतं ते द्यायचं काम मी स्वतः शिवसेना प्रमुखांना विनंती करून आदरणीय मनोहर जोशी सर आणि गोपीनाथ मुंडे सर या दोघांनाही सांगून हे काम मी यशस्वी केलेलं आहे. आणि म्हणून आत्तापर्यंत इचलकरंजीमध्ये ही जी विजेची सवलत चालू आहे ती फक्त संजीवनी देण्याचं काम पुंडलिकराव जाधवांच्या माध्यमातूनच हे झालेलं आहे. हे सगळ्यांना मान्य करावं लागेल. नक्कीच गेली 35-40 वर्ष आपण सामाजिक कार्यात अग्रेसर आहात. आपण सांगितल्याप्रमाणे वस्त्रोद्योगाला तुम्ही संजीवनी अंदाज ऊर्जित असं द्याल, पण महत्वाचा पाणी प्रश्न तुम्ही मार्गी लावाल, पण कशा प्रकारे लावाल? तुमच्याकडे काय त्याचा अजेंडा आहे पाणी प्रश्न मार्गी लावण्याचा? मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो त्याचा अजेंडा 2-3 पद्धतीचा आहे. एकच विषय अशातला काही भाग नाही. आपण आत्ताच्या परिस्थितीला नेहमी लोकांना इथले आमदार, इथले खासदार, माजी आमदार हे सांगत आले मंजूर केलंय, मंजूर झालंय, पैसे मंजूर झाल्यात. हे सगळं सांगायला खरं आहे आणि पेपरला यायला खरं आहे. शासनानं योजना मंजूर केलेली आहे, केंद्र शासनानं पैसे मंजूर केलेले आहेत, पण त्याचे काम ऍक्टिव्ह करून त्याचं काम चालू व्हायला कोण अडचण आणायला लागलंय? यांना त्याचं राजकारण करण्यामध्ये गेली 15-20 वर्ष वेळ घालवण्याचं चाललंय. अनेक निवडणुका पाण्याच्या नावावर चाललेल्या आहेत. आत्ताच्या परिस्थितीला मी 2-3 यांना पर्याय दिले. एक तर वारणेतून पर्याय होता तो या मंडळींनीच घालवला. त्यानंतर डायरेक्ट कामवाडीतून पाण्याचा प्रस्ताव होता, तोही या मंडळींनी मला नाही, तुला नाही, ह्याला विचारा आणि त्याला विचारा, त्याच्यामध्ये घालवला. त्यानंतर आलेला जो कालवा आहे तो देखील झाकून आणावा, त्याच्यावर सोलर सिस्टीम बसवावी, त्याच्यातून वीज निर्मिती करावी, पाणी इथपर्यंत आल्यानंतर ते स्वच्छ धावतं पाणी देखील घ्यावं, अशा पद्धतीचं योजना होती. त्याचबरोबर आतापर्यंत गेल्या 30-35 वर्षांमध्ये कृष्णेची योजना रोज उठून प्रत्येक महिना 2 महिन्याला आपण रिपेअर करतो. आणि आता 5 कोटी रुपये आणले, परवा 15 कोटी रुपये आणले, त्याच्या अगोदर 25 कोटी रुपये आणले, त्याच्या अगोदर 50 कोटी रुपये आणले, असे गेल्या 20-25 वर्षांमध्ये 500 कोटी रुपये रिपेअरला आणले असतील.
ह्या रिपेरीच्या 500 कोटी ऐवजी ही एकच सुंदर योजना जर केली असती तर अतिशय सुंदर काम झालं असतं. आणि म्हणून हे महाराष्ट्र शासनाला लक्षात आलंय, परंतु ह्यांच्या राजकारणामुळं हा शासनाला देखील या मंडळींचा त्रास झालेला आहे. आत्ताच्या परिस्थितीला इचलकरंजीकर हे परिवर्तन करतील आणि निश्चितपणे ह्याची जबाबदारी मला घेऊन हे सुळकूड योजनेचं जे पाणी जे आता मागायला लागलोय हे मी यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. नक्की ही कागलची जनता जी आहे ती नुसतीच कागलची जनता नाही, कागलची जनता इचलकरंजीमध्ये देखील अनेक उद्योगपती आहेत, अनेक हजारो लोक इचलकरंजीमध्ये राहतात. गेल्या आसपासच्या 50-100 खेड्यातले लोक इचलकरंजीवर उदरनिर्वाह करतात. ह्या लोकांच्या कुणाच्याही मनात पाणी देण्याबद्दल पाप नाही. राजकीय षडयंत्रामुळे हे थांबलेलं आहे. ही निवडणूक झाल्यानंतर 100% हे पाणी इचलकरंजीला आणून पोहोचवायचं आणि स्वच्छ आणि मुबलक पाणी द्यायची जबाबदारी घेऊन मी काम केल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच तुमचं अभ्यास पूर्ण गेले 45 वर्षाचा अभ्यास या निमित्तानं तुम्ही यातील पाणी प्रश्न, वस्त्रोद्योग, नागरिक समस्या मार्गी लावालच. तर सध्या आपल्या पुढे मोठं आव्हान आहे महाविकास आघाडी, महायुती. यांना तुम्ही कसं सामोरं जाल आणि तुमचा निभाव तिथे कितपत लागेल आणि कसा लागेल आणि लोक तुम्हाला का निवडून देतील असं तुम्हाला वाटतं? हे बघा, माझ्या कामाची तुम्हाला मी आता फक्त हायलाइट्स दिल्या. प्रत्यक्षात प्रॅक्टिकल रस्त्यावर उतरून मी जे काम केलेलं आहे ते जर मी सांगायला लागलो तर हे आता असणारे जे उमेदवार आहेत हे कोणी माझ्यासमोर टिकणार नाही. मी सामान्य कार्यकर्ता आहे, मी काम केले, मी पैसे मिळवलेले नाही. पैसे मिळवणारे पैसा फेको तमाशा देखो करतील, मी नाही तसं करणार. मी जनतेला आवाहन करीन. मी अनेक वर्षे तुमच्यासाठी राबतोय, अनेक वर्षे तुमच्यासाठी मी रस्त्यावर आहे. माझं एकदा तर ऑपरेशन झालेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये 25 दिवस इचलकरंजी, महाराष्ट्र आणि पूर्ण देश बंद होता. अशा परिस्थितीमध्ये ऑपरेशन झालेला माणूस 5व्या दिवशी दिल्लीला जाऊन मिटिंग करून शिवसेना प्रमुखांचं सहकार्य घेऊन पार्लमेंटमध्ये बैठक करून 96चा विषय मिटवून पार्लमेंटमध्ये अटलजींच्या बरोबर मिटिंग करून यशस्वी विषय करून व्यापाऱ्यांना दिलासा दिलेला मी पुंडलिकराव जाधव आहे. किंबहुना त्यावेळी मी आमदार नव्हतो किंवा खासदार नव्हतो. अख्खी इचलकरंजीची जनता आणि पूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातला सगळा उद्योगपती माझ्या पाठीशी होता. त्यामुळे मी ते यशस्वी केलेलं आहे. आणि आता तर मी निवडणूक लढवून लोकप्रतिनिधी म्हणून मी जाणार आहे. मी थांबणारा माणूस नाही. आणि म्हणून गेल्या 30 वर्षांमध्ये मी छत्रपती शिवप्रभूंच्या कृपाआशीर्वादाने अनेक वर्ष शिवप्रभूंची सेवा करतो. प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादानं मी हिंदुत्वाचा विषय घेऊन भगवा खांद्यावर घेतलाय. ते मी काय खाली ठेवलेलं नाही. मी तर असं म्हणतो, भगवा करात धरीला कधीही ना सोडू, शत्रू रणात भिडला निश्चिंत गाडू. मी खांद्यावर घेतलेला भगवा खाली ठेवणाऱ्यापैकी नाही. आणि म्हणून सगळे शिवभक्त इचलकरंजीमध्ये शिवतीर्थ एवढं सुंदर झालंय की इचलकरंजीच्या सगळ्या शिवभक्तांच्या कृपाआशीर्वादानं आणि महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी आणि सुरेशराव हळवणकर यांच्या सहकार्यानं हे सगळं मी यशस्वी करू शकलोय. भविष्यामध्ये देखील निश्चितपणे उर्वरित दुसऱ्या टप्प्यातलं जे शिवप्रभूंचं काम आहे ते मी अतिशय सुंदर आणि यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही. ते तर प्रचंड मोठं काम आहे. महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशभरामध्ये अशा पद्धतीचं शिवतीर्थ पाहायला मिळणं म्हणजे लोकांना अलौकिक वाटेल अशा पद्धतीचं ते माझं काम असेल. आणि म्हणून एवढं सुंदर काम करताना छत्रपती शिवप्रभूंचा एक मावळा म्हणून या कामकाजामध्ये सातत्यानं आहे. अनेक वर्षी शिवप्रतिष्ठानचं गुरुजींच्या बरोबर मी काम करतो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो. आणि या सगळ्या कामकाजाचा आढावा आदरणीय राजजी ठाकरे साहेब यांच्याकडे आहे. माझा आरोग्याचा तर विषय एवढा मोठा आणि गंभीर विषय आहे की अनेक वर्ष इथं काहीतरी झालं की आम्ही कोल्हापूरला पळतो, आम्ही सांगलीला पळतो, आम्ही मिरजला पळतो. इथलं जे हॉस्पिटल झालंय ते अजून कच्चं पक्का आहे. हॉस्पिटल मोठं आहे, मशिनरी सगळ्या आहेत, परंतु या ठिकाणचा असणारा स्टाफ आणि या ठिकाणी असणारी जी यंत्रणा हवी आहे ती समाधानकारक नाही आहे. ती देखील मी यशस्वी करून घेईन. आणि इचलकरंजीतला कोणताही नागरिक अगदीच आरोग्याची समस्या म्हणून दुसऱ्या शहरात जाऊ नये याची दक्षता घेऊन मी निश्चितपणे चांगलं काम करीन. त्याच्याशिवाय राहणार नाही. इचलकरंजीतला संपूर्ण नवयुवक, इचलकरंजीतली संपूर्ण तरुण पिढी आणि इचलकरंजीतले वस्त्रोद्योगामध्ये काम करणारे जुने जाणते जे लोक आहेत
त्या सगळ्यांना सोबत घेऊन नवीन पिढीला अडोलूंकडे वळण्याची जी ध्यास लागलाय त्याच्यासाठी जे करायला लागणार ते सगळं करणार. जुन्या पिढीतले जे लोक आहेत प्लेन रूममध्ये काम करणारे त्यांना काय हवं आहे ते मला माहिती आहे. मी त्यांच्याबरोबर काम केले. त्यांनाही हवं ते दिल्याशिवाय मी राहणार नाही. आणि कामगारांच्या विषयात तर गेल्या 25 वर्षामध्ये बोनससाठी कधीही रस्त्यावर त्या लोकांना यायला लागलं नाही. एकदाच दुरुस्त करून ठेवलंय. आज माझे कारखानदार त्या कामगारांना प्रेमानं बोनस देतात. त्यामुळे माझे कामगार आणि माझे कारखानदार हे गुण्या गोविंदाने इचलकरंजीमध्ये काम करतात. त्याचा मला फार अभिमान आहे. आणि म्हणून भविष्यात मी रस्त्यावर उभा राहून काम करणार आहे. मला कुणी हाक मारली तर मी रस्त्यावर उभा राहतो. काय बोल बाबा म्हणून सांगतो. मी काय हायपाय मधला पुढारी नव्हे. मी गरिबीतनं मोठा झालेला आहे आणि इचलकरंजीच्या गरीब जनतेने मला मोठा केला आहे. त्यामुळे मी आहे त्या परिस्थितीत काढणार आहे आणि आहे त्या परिस्थितीत लढणार आहे. आणि म्हणून मी रस्त्यावर येऊन लोकांना हात जोडून विनंती करीन, अरे बाबा मी तुमचा आहे, तुम्ही माझ्यासाठी आता यावेळी काहीतरी करा. मी काही नगरसेवक झालो नाही, मी काही आमदार झालो नाही, मी काही खासदार झालो नाही, मी काही मंत्री झालो नाही. मी रोज उठून तुमच्या कामातच आहे. भविष्यामध्ये देखील माझ्याकडून शेवटच्या टप्प्यात तुम्ही काम करून घ्या ही माझी जनतेला विनंती असेल. नक्कीच तुम्ही आतापर्यंत केलेल्या कामाची पोचपावती मतदान रूपात आपल्याला देतील आणि विधानसभेवर पाठवतील. अल्प परिचय देताना काय सांगाल? माझा अल्प परिचय देताना माझी सुरुवात कबड्डी खेळाडू म्हणून इचलकरंजीमध्ये झाली. देशभक्त रत्नापण्णा कुंभार यांनी आपल्या संस्थेमध्ये मला खेळाडू म्हणून घेतलं आणि तिथे एक 8-10 वर्ष मी त्यांच्या सूतगिरणीमध्ये नोकरी केली. आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपा आशीर्वादाने मी शिवसेना 82 पासून जॉईन केली. आणि 82 पासून ते मी जवळजवळ 30 वर्ष शहर प्रमुख, यंत्रमाग महामंडळाचा चेअरमन, लोकसभेची निवडणूक 99ची, 2004ची विधानसभेची निवडणूक, 2000 साली जिल्हा प्रमुख, महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बंधूंना शेतीसाठी 400 रुपयाचा 1200 रुपयाचा रेट करून दिला. आणि एवढी मोठी आंदोलनं घेतली किंबहुना शरद जोशी साहेबांना अभिमान वाटावा अशा पद्धतीचं पहिलं आंदोलन महाराष्ट्रातलं हे आदरणीय बाळासाहेब कुलकर्णी चाबूक फोड सांगलीचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी यशस्वी केलेलं आहे. त्यामुळं त्यानंतरच्या कुणी 200 रुपये वाढवा आणि 300 रुपये वाढवाचं आंदोलन केलं असेल तर एवढ्याची मी मोजदाद करत नाही हो. खरी कोंडी फोडायचं होतं ते मी काम केलेलं आहे. आणि त्यामुळे सगळे शेतकरी महाराष्ट्रभरचे एका जिल्ह्यातले नाही सगळे समाधानी आहेत. आणि म्हणून मी काम केलेल्याचं मला फार समाधान आहे. हा माझा परिचय आहे. आता सध्या मी आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर काम करतो. माझ्याकडं शिवतीर्थाची जबाबदारी आहे, सहकार सेनेची जबाबदारी आहे, शिक्षण संस्था जबाबदारी आहे. माझी स्वतःची स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाची शिक्षण संस्था आहे. 1 रुपयाही कुणाचा न घेता स्वाभिमानाने शिक्षण संस्था चालती. एकही माणूस पुंडलिक जाधवांच्या या स्वातंत्र्यवीर सावरकर शिक्षण संस्थेमध्ये 500 रुपयाची पावती घेतली असं दाखवायला येऊ देत माणूस. मी अभिमानानं सांगतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही शिक्षण संस्था त्यांच्या नावाप्रमाणे त्यागानं आणि कष्टानं व्यवस्थित उभा आहे आणि ते मी काम करतो. माझी आरोग्य संस्था काम करते, मातोश्री आरोग्य संस्था. आणि ही मातोश्री आरोग्य संस्था मुंबईमध्ये आहे. त्याचा मी ट्रस्टी आहे. आणि हे ट्रस्ट चालवत असताना गेल्या 24 वर्षामध्ये किमान 27 लाख लोकांचे डोळे तपासून त्यांचे ऑपरेशन्स करून त्यांना मोफत चष्मे दिलेलं काम हे पुंडलिक जाधवने केलंय. कुठली एक गोळ कधी पेपरला दिली नाही किंवा हे माझं सामाजिक काम आहे म्हणून कधी सांगितलं नाही. जागतिक आरोग्य संस्थेनं आमची इन्क्वायरी घेतली आणि खरोखर मला गोव्याला, कर्नाटकात, गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रात बोलवून ही सगळी काही प्रत्यक्षात प्रॅक्टिकल काम केलंय काय ते त्यांनी कन्फर्म केले आहे. आज ही आमच्या संस्थेला कोकणामध्ये एक 100 एकर जमीन आणि त्यासाठी एक आरोग्य संस्था उभा करण्याचं आव्हान त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी मदत करतो म्हणून सांगितलंय. त्यामुळे त्या माझ्या संस्थेचा देखील मला अभिमान वाटतो. आणि ही अशी समाजसेवा मी जे करतोय हे कुणालाही सांगत बसलो नाही. अनेकदा या विभागामध्ये महापूर आले, अनेकदा लोकांच्या समस्या झाल्या. या महापुराला देखील समोर जाऊन लोकांना मदत देणं, लोकांना नदीतून बाहेर काढणं, त्यांच्या जनावरांची व्यवस्था करणं, त्यांच्या पोटापाण्याला घालणं, गावाच्या गावं DDT पावडर मारून झाडून धुवून काढून त्या ठिकाणी त्या लोकांना
मुंबईचे डॉक्टर आणून फोर्टिस हॉस्पिटल सारखे 20-20 डॉक्टरांची टीम आणून 1-1 कोटी रुपयाची औषधं आणून वाटली. उरलेली काही 5-25 लाखाची औषधं इचलकरंजीतल्या सेवा भारती हॉस्पिटलला टेम्पो भरून मी पाठवून दिलोय. कुणाला सांगत बसलो नाही. ते मी पुंडलिक जाधव. मी पोस्टर लावून किंवा पेपरला जाहिराती करून माझं काम आहे म्हणून कधी सांगितलं नाही हो. आणि म्हणून लोकांना असं वाटतंय हा काय करतो. मी काम करत राहिलोय आणि हे माझं काम निश्चितपणे इचलकरंजीची जनता मला ह्या निवडणुकीमध्ये यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही याचा मला आत्मविश्वास आहे. आणि म्हणून मी ह्या जनतेला देखील आज आवाहन करतोय की मी छोटा कार्यकर्ता असेल, गरीब कार्यकर्ता असेल, पण तुम्हा सगळ्यांना जे हवंय ते देणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता आहे. बुलंद काम करणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता आहे. मी कुठं कमी पडणाऱ्यापैकी कार्यकर्ता नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ह्याच्या अगोदर लढाई केलेली आहे. आता तर मी प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे कुठेही कमी पडणार नाही याची मी तुम्हाला हमी देतो. समाजात कारात तुम्ही अग्रेसर आहात, पण कोणताही परिस्थितीचा मोह नसल्यामुळे कुठेही प्रसिद्धी होत नाही. मी शिवसेनामध्ये भाजपमध्ये होता. शहर प्रमुख प्रवास, जिल्हा प्रमुख शिवसेना आणि त्यानंतरचा तुमचा राजकीय प्रवास. सध्याचं वातावरण जर पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना. सध्या मनसेमध्ये तुम्ही आहात, काय सांगाल नेमकं याबद्दल तुम्ही? आत्ताची परिस्थिती राजकीय अतिशय वेगळी आहे आणि हा विषय अतिशय गंभीर विषय तुम्ही मला विचारलाय. मी निश्चितपणे सांगेन की आत्ता माझ्या उमेदवारीला जी इचलकरंजीमध्ये यशस्वी होण्यासाठी जे पेस आहे असा कुणाच्या उमेदवाराला पेस नाही आहे. कारण गेल्या 10-15 वर्षामधलं वस्त्रोद्योगाचं जे धोरण आहे महाराष्ट्र शासनाचं ते फक्त वस्त्रोद्योग मंत्री होऊन गेले. कुणीही वस्त्रोद्योगासाठी काहीही केलेलं नाही. आमदार सांगतात मी हे केलं ते केलं, GR केले, अमुक केले, तमुक केले. आत्ता परवाचा ह्याचा जो MSCBचा जो GR झाला तो देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदरणीय धैर्यशील दादा खासदार यांच्या निवडणुकीत स्वतः सांगितलं की मी देतो म्हणून ते झालंय. ह्यांच्या कुणाच्या कर्तव्याने झालेलं नाही आणि आम्ही स्वतः त्याबरोबर होतो. तो तर विषय सोडाच. पण आत्ताच्या परिस्थितीला हे लोक इचलकरंजीकर या उमेदवारांना कंटाळलेले आहेत. आता तुमचं बास म्हणायला लागले आणि आता दुसरी आघाडी जी आहे त्यांचा तर काही विषयच नाही. त्यांचा विषय तर काय ह्यातले माझे किती आणि त्यातले माझे किती, जातीचं भांडण लावायचा यांचा उद्योग चाललेला आहे. आम्ही आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी सांगितलंय सामान्य माणसाचं नेतृत्व करा. आता मी गेल्या 40 वर्षामध्ये मराठा समाजाचं नेतृत्व करतो. मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व मीच केलंय. इचलकरंजीमधलं काम सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांना पुढाकार घेऊन सगळ्या युवकांना सोबत घेऊन मी स्वतः राबवलोय आणि इचलकरंजीकरांना माहिती आहे, अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला माहिती आहे. सोबतच तुम्हाला सांगायचं झालं तर कोष्टी समाजाचा देखील ओबीसीतला जो विषय आहे तो मी 25 वर्षापूर्वी युतीचं शासन असताना शिवसेना प्रमुखांना एक विनंती केली. शिवसेना प्रमुख म्हणले मला तुला एक कशासाठी पाहिजे. मी शिवसेना प्रमुखांना सांगितलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड कोष्टी समाज आहे साहेब आणि त्यांना कुठंही प्रतिनिधित्व नाही आणि तुम्ही जर हे ओबीसी मध्ये दिला तर निश्चित त्यांचे नगरपालिकेत ग्रामपंचायत कुठे नाही कुठेतरी ओबीसी म्हणून प्रतिनिधित्व मिळेल. शिवसेना प्रमुखांनी या विषयाला 1 मिनिट लावलं नाही. मनोज जोशी सरांना लगेच सांगितलं जाधवना तुमच्याकडे पाठवतोय, तुम्ही बबनराव घोलपना सांगा आणि ताबडतोब हा आजच्या GR करून घ्या. मी स्वतः शिवसेना प्रमुखांच्याकडून मनोज जोशी सरांच्याकडे गेलो. तिथून त्र्यंबकेश्वरला बबनराव घोलपांच्याकडे गेलो. नॉनस्टॉप गेलो. त्यांच्या फार्म हाऊसवर गेलो. रात्री त्यांना गाठलं आणि रात्रीतून दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन आलो मंत्रालयात येऊन त्याचा GR केला. 1.5 दिवसात GR करून अख्ख्या महाराष्ट्राला हे कोष्टी समाजाचं आरक्षण द्यायचं काम पुंडलिक जाधवनी केलंय. आजही अजून कोष्टी समाजाला हे आपलं आरक्षणाचं काम कोण केलं हे माहिती नाही. हे काम पुंडलिक जाधवनच केलेलं आहे आणि म्हणून इथला कोष्टी समाज देखील मला बाजूला टाकणार नाही. हे आता समजल्यानंतर म्हणतील अरे बाबा आपल्याला माहितीच नव्हतं हे भाऊनी काम केलंय. माझं विशेष अभिनंदन त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी मातोश्रीवर बोलवून केलं. कारण इथले जे अध्यक्ष होते गजाननराव कांबळे साहेब यांनी शिवसेना प्रमुखांचा सत्कार समारंभ पुण्यात ठेवला आणि त्यांचा कोष्टी समाजाच्या वतीनं अखंड महाराष्ट्राच्या कोष्टी समाजाच्या वतीनं त्यांचा सत्कार केला. त्यावेळी मला शिवसेना प्रमुखांनी बोलवून मला म्हणले अरे पोरा म्हणले अतिशय चांगलं काम केलं आहेस आणि
खरोखर याच्यातून एखादा चांगला नेता गोष्टी समाजाचा निर्माण होईल अशी आशा वाटते. तुझं अभिनंदन. आणि म्हणून हे सगळं जे काम केलंय त्याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून अशी अनेक कामं आहेत, गोरगरिबांची कामं आहेत, श्रीमंताची कामं आहेत, व्यापाऱ्यांची कामं आहेत, सगळ्यांची कामं आहेत. यंत्रमाग महामंडळाच्या माध्यमातून तर या इचलकरंजीमध्ये एखाद्याला भाडोत्री सायकल देणार नाहीत अशा माणसाला देखील 50-50 लाख आणि कोटी रुपये देऊन मी गरीबाला सुखी करण्याचं काम यंत्रमाग सोसायटीच्या माध्यमातून मी केलंय हो. आता समजा त्याच्यामध्ये कुणाचं मार्केटिंग जमलं नसेल किंवा कुणाला त्याचा अभ्यास कमी असेल, कोण मागं पुढं राहिला असेल, परंतु लोकांना सुखी करण्यासाठी जे पॉझिटिव्ह विचार करून जे मी काम केलेलं आहे ते निश्चित अभिमानास्पद आहे आणि त्या यंत्रमाग व्यवसायाला शोभण्यासारखं आहे. आणि म्हणून आज ही भविष्यामध्ये हातमाग उद्योग असू देत, पॉवरमाग उद्योग असू देत किंवा ऑटो उद्योग असू देत, प्रोसेसिंग असू देत किंवा स्पिनिंग मिल असू देत, ह्या सगळ्यामध्ये निश्चितपणे लक्ष घालून या सगळ्या उद्योगाला यशस्वी करण्याचं काम मी केल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास वाटतो. 95-2000च्या आसपास महामंडळाचे चेअरमन पद होता, तुमच्या लाल दिव्याची गाडी होती. तुमचं जे स्पीड पाहता अनेकांना अशी राजकीय षड्यंत्र रचून तुमच्याकडे काही आरोप प्रत्यारोप करून तुम्हाला कुठे खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला असं मला वाटतं का? असं अनेकदा झालं. त्याचा एक अनुभव सांगतो तुम्हाला. मी यंत्रमाग महामंडळाचा चेअरमन असताना मी संत गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादानं एक श्री पंत वस्त्रोद्योग सहकारी संस्था मी स्थापन केली आणि NCDC आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं ही संस्था मी स्थापन केली. आणि या संस्थेचे मी पैसे आणले आणि संस्था ज्यावेळी उभा करण्याचं काम चालू झालं त्याला 1 वर्षाची मुदत होती आणि त्या 1 वर्षाच्या मुदतीमध्ये ही संस्था चालू करणं गरजेचं होतं. किंबहुना ही संस्था 1 वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा 8 महिन्यामध्ये बांधकाम पूर्ण करून मशिनरी आणून 9व्या महिन्यामध्ये मी स्टार्टअप केली संस्था. आणि ती देखील संस्था मी ॲडव्हान्स 25 वर्षामध्ये इथं काही अडचण येऊ नये या दृष्टिकोनातून आधुनिक पद्धतीची मी उभा केली होती. महिन्याला 100% 8 लाख रुपये एक्साईज भरत होतो आणि 1 रुपया देखील मी एक्साईज तटवला नव्हता. आणि असं असताना मला महाराष्ट्र शासनाकडून येणारं जे भाग भांडवल होतं 3.5 कोटीचं 25 वर्षापूर्वी ते त्यावेळचे वस्त्रोद्योग मंत्री वाडे साहेब यांनी ती फाईल काढून टाकली. त्याच्यावर लाल शाईनं लिहून ठेवलंय की यांना पुढचे पैसे देऊ नयेत म्हणून. आज नाविलाज आहे, मी दुसऱ्याला नावं ठेवत बसत नाही, पण तुम्ही विचारला म्हणून सांगतो राजकीय अडचण आली का नाही तर ही मोठी अडचण आली आणि अजून ते पैसे मला मिळाले नाहीत. त्यानंतर माझी संस्था आज अखेर बंद आहे आणि मी ते करू शकलो नाही. आणि पैसे असल्याशिवाय माझ्याजवळ काही मी मोठा उद्योगपती असतो तर केलं असतो, पैसे असल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. आणि ह्या उद्योगातल्या बेड्या राजकीय बेड्या घालून मला पळणं थांबवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मी तसा थांबलेला नाही, मी काम चालूच ठेवले. यांना असं वाटत होतं की हा जर आता जेवढा पळतोय तर हे जर उद्योग मोठा ह्याचा जर झाला, प्रोसेस सारखी जर यंत्रणा याची जर जोरात चालली तर आणि काहीतरी करेल ही त्यांना भीती होती आणि तो मला त्रास झाला. आजही मला त्याचं दुःख आहे. माझी संस्था आजही बंद आहे, त्याचं मला दुःख आहे मोठं. मी काही करून त्यात मार्ग काढायचा हे ठरवून मी वाटचाल करतोय. अजून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या मंडळींनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, पण मी कुणाला दोष देत बसत नाही. कारण कसं होतंय, दुसऱ्याला दोष देत बसण्यामध्ये आपण मागं पडतो आणि म्हणून दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा आपण काय करणार हे सांगायचं आहे. आता या निवडणुकीमध्ये देखील तुम्ही आता जो मला प्रश्न विचारला तो अतिशय महत्वाचा विचारला. या निवडणुकीमध्ये देखील मी कुणाला नावं ठेवत बसणार नाही. मी काय काम केलं एवढं लोकांना सांगणार. लोकांना माहिती आहे माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत त्यांनी इचलकरंजीमध्ये काय काम केले आणि काय उभा केले. त्यामुळं ते लोकांना त्याची नोंद असल्यामुळं मला त्याची काही भीती वाटत नाही. आणि याच्यामध्ये आता मलाच पेस आहे यशस्वी होण्यासाठी. कारण यांचंही काम काय नाही आणि ह्यांचंही काम काय नाही. ह्यांनी पेपरबाजी करत बसले आणि ह्यांनी मी हे करीन मी ते करीन केव्हा करणार. ह्याच्या अगोदर तुम्ही केलं नाही, ह्याच्या पुढे काय करणार आहात. आणि मी तर करतच राहिलोय. त्यामुळं मी ह्याच्यात यशस्वी होईल याचा मला विश्वास वाटतो. माझे जुने सगळे यंत्रमाग धारक सहकारी आणि सगळी जनता जनार्दन माझ्याबरोबर निश्चित येतील त्याचा मला विश्वास वाटतो. आणि मी निश्चितपणे सगळ्यांना विश्वासात घेऊन ही निवडणूक यशस्वी करीन. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेजी आणि देशभक्त रत्नाबांना कुंभासाहेब यांच्या तालमीत तुम्ही तयार झालाय.
त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकाल, काय सांगू शकाल? निश्चितपणे सांगतो, सुरुवातीच्या काळात जनतेशी कशी नाळ जोडावी, लोकांना काय हवंय आणि ते काम कसं करावं, लोकांशी सौजन्यानं कसं वागावं, आपला कार्यकर्ता टिकण्यासाठी त्याच्यासाठी आपण धावून जाऊन कसं काम करायचं असतंय, ऐकून किती काम करायचं असते, कोणतं सोडून द्यायचं असतंय आणि कोणतं करायचं असतंय, हे देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांच्या तालमीत मला चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि त्यामुळे लोकांशी कसं वागायचं ते मी ठरवून काम करायला लागलो. आणि मी मराठा समाजाचा असून देखील मी अण्णांच्या सहवासात गेल्यामुळं शुद्ध शाकाहारी झालो आणि त्यानंतर आज अखेर मी डायरेक्ट सरळ माळ घालून मी मारवाडी समाज, जैन, लिंगायत सगळा समाज, हा समाज कुठेही आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून मी स्वतः शाकाहारी झालो. किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, परंतु मी या दृष्टीनं काम करतो, जे लोकांना हवं आहे ते करायचं. आणि हे करता करता माझं सुदैव की शिवसेना प्रमुखांच्या सारखं बुलंद नेतृत्व मला आशीर्वाद द्यायला आलं आणि शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली 82 मध्ये मी शिवसेनेची शाखा पहिली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये काढण्याचं काम केलं. त्यावेळी अजून इकडे काहीच नव्हतं, त्यावेळी मी सुरुवात केली आणि 2 वर्ष सांगली जिल्ह्यातील रावसाहेब गेवारे, आप्पासाहेब काटकर, गजानन आडके, तुम्हाला सांगतो दत्ता पवार, स्नेष्टा, रावसाहेब कोजगे, ह्या सगळ्यांना तिकडून इकडं अजून मी शाखा उद्घाटन करत होतो, कारण अजून कोल्हापूर जिल्ह्याला जिल्हा प्रमुख नव्हता. आणि त्यावेळेपासून मी काम करतो. आणि नंतर साहेब ज्यावेळी सीमा लढ्यासाठी ह्याला आले, कोल्हापूरला आले पन्हाळ्यावर, त्यावेळी आम्ही तिथं जाऊन भेटल्यानंतर साहेब म्हणले, अरे तुम्हाला कोणी सांगितले हे करायला? म्हणलं साहेब मी एवढी वर्ष मी काम करतो. त्यावेळी तिथं जमलेले हार सगळे उचलून साहेबांनी पन्हाळ्यावर माझ्या गळ्यात घातले, मला असा सैनिक पाहिजे म्हणून. आणि त्यावेळेपासून साहेबांची प्रेरणा ही घेऊन मी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करायला लागलो. आणि शिवसेना प्रमुखांनी नेतृत्व कसं नीटनेटकं करावं ह्याचं मला चांगलं मार्गदर्शन केले. आणि म्हणून मी नेहमी शिवसेना प्रमुखांची आठवण करतो आणि यशस्वी वाटचाल करतो. मला साहेबांची आठवण झाली की मला संकटच कुठलं वाटत नाही. नेहमी त्या पद्धतीने मी कामकाज करत गेलोय. म्हणून शिवसेना प्रमुखांनी नेतृत्व दिलं आणि देशभक्त रत्नापन्ना कुंभार यांनी मार्गदर्शन दिलं. कुष्टी समाजाप्रमाणे आणि कोणत्या समाजाला तुमची मदत झाली? विशेष करून सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाकडे पाहून मुस्लिम समाज देखील सोबत येण्यासाठी तयार झाला आणि तो मुस्लिम समाज सोबत घेण्याचं काम मी केलं. मला शिवसेना प्रमुखांनी विचारलं, अरे म्हणले ह्या सगळ्यांना तू घेऊन येतोयस, ह्यांना आपण काय देऊ शकतो? तर त्यावेळी शिवसेना प्रमुखांना विनंती केली, साहेब शाबीरभाई शेख यांच्याकडं जे खातं आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाजासाठी हाज यात्रेकरूंच्यासाठी काही सवलती देणं गरजेचं आहे. ते मला म्हणले काय करायला पाहिजे ते सांग थोडक्यात. मी शिवसेना प्रमुखांना सांगितलं, आपल्याकडे जे मुस्लिम समाजाचे लोक आलेत, उदाहरणार्थ इचलकरंजीचे जहांगीरभाई ढालाईत माझ्याबरोबर होते त्यावेळी, आणि त्यांना बघूनच साहेब म्हणले होते की ह्यांना सोबत घेऊन यायला लागले, ह्यांना काय द्यायचं आहे आपण म्हणून. तर आम्ही अखंड महाराष्ट्रामध्ये हाज कमिट्या केल्या आणि हाज कमिट्या करून प्रत्येक जिल्हावार एक एक हाज कमिटी दिली. आणि त्या हाज कमिटीच्या माध्यमातून हाजला जाणारे लोक मुंबईत जाऊन तिथं हाज कमिटीवर तुंबून बसण्यापेक्षा आणि तिथं मेडिकलचं ट्रीटमेंट घेण्यामध्ये 15-20 दिवस घालून तिथं हाल करून घेण्यापेक्षा फॅमिलीचं ज्याच्या त्याच्या जिल्ह्यामध्ये ज्याच्या त्याच्या आरोग्य व्यवस्थेनं जर व्यवस्थित केलं तर महिलांना त्रासाचं होणार नाही, पुरुषांनाही त्रासाचं होणार नाही, प्रवासाचा त्रासाचा होणार नाही. हा विषय सुचवल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी 1 मिनिटाचाही अवधी लावला नाही. शाबीरभाई शेखना आणि आदरणीय मनोहर जोशी सरांना सांगितलं, जाधव सांगतोय त्या पद्धतीने हे सगळं काही करून घ्या, आणि लगेचच त्याची अंमलबजावणी झाली. आज महाराष्ट्रामध्ये हाज कमिटीचे प्रत्येक ठिकाणचे अध्यक्ष वेगवेगळे आहेत आणि मला अभिमान वाटतो की या मुस्लिम समाजानं इचलकरंजीमध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षीचा हाज कमिटीचा फॉर्म मला सांगून मला बोलवून माझ्या हस्ते दिलेला आहे आणि त्याचा मला आनंद वाटतो. आणि म्हणून सगळी हाजी मंडळी आणि सगळी मुस्लिम समाजाची मंडळी अतिशय या कामकाजामध्ये गुण्यागोविंदानं असतात. सध्या तुम्ही निवडणूक रिंगणात उतरला आहात, तुम्ही एवढ्या कमी कालावधीमध्ये त्या जनतेपर्यंत कसं पोहोचणार आणि तुम्ही जनतेला काय सल्ला द्याल?
एक इचलकरंजीच काय किंवा कोल्हापूर जिल्हाच काय, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नवयुवकांचं अतिशय भयावह अशा पद्धतीचं वातावरण आहे. एवढे नवयुवक आहेत, एवढे युवक जवान आहेत की यांच्या हाताला काम हवं आहे. मी म्हणतो काम निर्माण करणारी जरी उद्योगाची यंत्रणा असेल तरी त्यांना वळण देणं आणि योग्य तऱ्हेनं त्यांना सुरक्षित शिक्षण देणं आणि सुसंस्कृत ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मला हेच योग्य वाटतंय की ही पिढी सुसंस्कृत करणं प्रथम, त्यांना योग्य शिक्षण देणं दुसरं, आणि तिसरं ती सुदृढ असणं हे तिसरं. आणि म्हणून आज शहरामध्ये सगळीकडचं सोडा, कोल्हापूर जिल्ह्यातलं किंवा महाराष्ट्रातलं सोडा, एका इचलकरंजीमध्ये अनेक अवैध व्यवसाय जे आहेत हे खरं म्हणजे लोकप्रतिनिधींनी याच्या अगोदर लक्ष घालून थांबवायला पाहिजे होतं. आज एक एक दोन दोन मुलं एका एकाच्या घरात आहेत आणि तीही त्यांचीही वाताल व्हायला लागली आहे. काही नादिष्ट लागून, अगदी दारूच्या मागं लागून, चरस गांजाच्या मागं लागून असं होऊन आणि कारणाशिवाय कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागलेत. मला दुःख वाटतं या सगळ्या गोष्टीचं. मी नवयुवकांना हात जोडून विनंती करीन, त्यांना सोबत घेऊन, त्यांना मार्गदर्शन करून, त्यांना नवी दिशा देण्याचं काम मी केल्याशिवाय राहणार नाही, ही माझी इच्छा आहे. भविष्यात याच पद्धतीने मी काम करीन. आणि मग तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं कितीही श्रीमंत माणसं असली आणि कितीही पैसेवाली माणसं असली की या लोकांच्याकडे दोन गोष्टी असायला लागतात. एक, प्रतिमाही चांगली असायला लागते आणि त्याचबरोबर प्रतिभाही चांगली असायला लागते. लोकांच्या बरोबर आपलं वागणं, बोलणं, चालणं हे तर नम्रतेचं असायलाच लागतंय, परंतु प्रतिमाही आपली आपण चांगली सांभाळायला लागते. आणि हे दोन्ही करण्याचं काम मला जेवढं जमतंय तेवढं चांगल्या पद्धतीनं मी केलेलं आहे. मी माझी प्रतिमाही जमलेली आहे आणि माझी प्रतिभाही जमलेली आहे. ज्येष्ठांना कसा सन्मान द्यायचा हे मला माहिती आहे आणि लहानांना सोबत कसं घ्यायचं हेही मला माहिती आहे. आणि त्यामुळे माझ्या बरोबरच्या लोकांचाही मी सन्मान करतो, माझ्या लहानांचाही मी सन्मान करतो आणि ज्येष्ठांचाही मी सन्मान करतो. त्यामुळे सगळी मंडळी मला कोण नाकारणार नाहीत, मला सोबत घेतल्याशिवाय राहणार नाहीत. जरी काही लोकांना माझ्या सोबत यायला अडचणीचं वाटलं असेल तर ते थांबून बाजूला मला मदत केल्याशिवाय राहणार नाहीत, ह्याचाही मला विश्वास वाटतो. आणि हिंदुत्वादी विचारायची तर सगळीच माणसं माझ्याबरोबर असतील, कारण गेल्या 40 वर्षामध्ये तेच काम करतो मी, दुसरं काही काम केलंच नाही. संघटना बांधणीचं काम, धर्म सांभाळण्याचं काम आजच्या परिस्थितीला जैन धर्माचं काम असू देत, लिंगायत धर्माचं काम असू देत, हिंदू धर्माचं काम असू देत, मुस्लिम धर्माचं काम असू देत, ख्रिश्चन धर्माचं काम असू देत, कोण एखादा साधू संत पुंडलिक जाधवना बोलवून हाक मारून काम सांगितलं आणि मी ते नाही म्हणलं, एक उदाहरण दाखवून द्या. एकही उदाहरण असं असणार नाही. मग अगदी कडेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी असू देत, किंबहुना कुंतुगिरीचे कुंतुसागर महाराज असू देत, किंबहुना अलमप्रभूवरचे स्वामीजी असू देत, किंवा अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांचं अडचणीच्या वेळी मी कुणाचाही विचार केला नाही. शिवसेना प्रमुखांनी एवढं शिकवलं, जिथं धर्म तिथं काम कर, तिथं नम्रतेनं काम कर, लोकांना हवाय ते काम कर. त्यामुळं मी कुठं याचा विचार करत नाही. ज्यांनी मला मार्गदर्शन केलंय त्यांच्या नावाला कुठं डाग लागू देणार नाही, या दृष्टीने मी काम करायला लागलोय. आदरणीय राज ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादानं मी ही निवडणूक यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही याचा मला विश्वास वाटतो. सर्व समाजाचे तुम्ही अनेक प्रश्न मार्गी लावला, पण सध्या हिंदुत्ववादावर तुमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. गेली 40 वर्ष हिंदुत्व तुम्ही जगत आहात, जिथं धर्म त्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात. पण सध्या जर पाहिलं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना, यामध्ये एक शिवसेना हिंदुत्व, भाजप हिंदुत्व आणि आता मनसे देखील हिंदुत्व म्हणून पाहिलं जाते. ह्या तिन्ही पक्षांमध्ये जर हिंदुत्ववादी उभारले तर हिंदुत्व मतांची विभागणी होऊन हिंदुत्वाला फटका बसणार नाही का, असं मला वाटत नाही का? तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे, परंतु जो उमेदवार असेल त्या उमेदवाराची या कामकाजातली पार्श्वभूमी काय आहे, तो उमेदवार खरोखर या कामकाजातला अगोदरपासूनचा आहे का, काय आत्ता या मताच्या वाट्यासाठी त्याच्यात येऊन उभा राहिलाय, त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी कोणती आहे, किंबहुना भविष्यात ह्यो त्या उपयोगाचा माणूस आहे का, ह्याचा देखील जनतेला विश्वास आहे, ह्याचा देखील लोकांना अभ्यास आहे. आणि त्यामुळं हे अचानक येऊन हिंदुत्ववादी म्हणून निवडणुकीला उभारलेल्यांची मला अजिबात भीती वाटत नाही, कारण जनता तेवढी सुज्ञ आहे, लोकांना तेवढं समजतंय. आणि बघा, सामान्य माणसाला काय हवाय ते देणाऱ्यापैकी मी आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो, छोटं उदाहरण आहे. शिरोलीला
आणि शिरोलीला मदारशामध्ये किमान 1000 मुलं आहेत. तिथं पाण्याचीच सोय नव्हती 25 वर्षापूर्वी. मी पालकमंत्र्यांच्या समोर बसलो होतो रेस्ट हाऊसमध्ये. लोक शिरोलीचे आले आणि म्हणले, अहो आम्हाला किती वर्ष ग्रामपंचायतून पाणीच मिळत नाही आणि त्याचं काय करायचं. MIDCच्या अधिकाऱ्याला बोलवून घेतलं, कलेक्टरना बोलवून घेतलं आणि समोर सांगितलं, MIDCत गेलेली जी पाईप मोठी आहे त्याच्यातून एक कनेक्शन काढा आणि तिथं देऊन टाका. आजही गेल्या 25-30 वर्षामध्ये तेच पाणी लोकांना चालू आहे. किती लोकांना पुंडलिक जाधव सांगायसाठी गेला. जिथं धर्माचं काम तिथं आम्ही अडचण आणू देत नाही. आणि म्हणून मी जरी हिंदू धर्माचं काम करत असलो तरी अभिमानानं करतो, पण दुसऱ्या धर्माची कुचेष्टा मी करत नाही. त्यामुळं माझ्या कामकाजात कोण अडचण आणणार नाही याचा मला सार्थ विश्वास आहे.